हॅलो माझे व्ह्यूवर्स, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. माय टरी रीडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझे जे व्ह्यूवर्स आहेत ते मी युनिव्हर्सलाही प्रेयर करत आहे की त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी, आरोग्य लाभू द्या. आजचा आपला जो एक नवीन विषय मी घेऊन आलेला आहे की तुमच्या पर्सनची तुमच्या बाबतीत काय एनर्जी आहे, ते तुमच्याबद्दल काय विचार करतात, काय चाललेलं आहे तुमच्या पर्सनच्या मनामध्ये. जे तुमचे पर्सन आहेत, जे तुमचे फेवरेट आहेत, जे तुमचे लाडके आहेत, तुमचे आवडते आहेत, पण ते तुमच्याबद्दल काय विचार करतात हा विषय मी आज घेऊन आलेला आहे. चला तर गाईड्स, पॉझिटिव्ह राहा आणि माझ्याबरोबर कनेक्ट व्हा. प्लीज युनिव्हर्सल, माझे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या पर्सनची एनर्जी काय आहे ते प्लीज गाईडलाईन करा. थँक्यू एंजल्स. आपला पर्सन आपल्याबद्दल काय विचार करतो, काय त्याच्या मनामध्ये चाललेलं आहे, आज आपण ते पाहणार आहोत. फाइव ऑफ सॉर्ड्स, पेज ऑफ पेंटिकल्स, टेन ऑफ कप्स. वाव, तुमच्याबरोबर लग्न करून कुठे ना कुठेतरी त्यांचं असा विचार चाललेला आहे की जीवन आपलं चालू व्हायला पाहिजे आहे, आपला संसार चालू व्हायला पाहिजे आहे. डेथ, ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आलेली आहे. फोर ऑफ हँड्स. बघा गाईड्स, त्यांच्या मनामध्ये मी जे आता तुम्हाला बोलले होते ना की असा विषय चाललेला आहे की लग्न करून लवकर आपण एक आपलं घर बसावं, आपली फॅमिली तयार व्हावी आणि त्याच्यामध्ये सुखासमाधानं, शांतीनं जो आहे तो आपला संसार व्हावा, अशी त्यांची इच्छा इथे दिसते. एस ऑफ सॉर्डची एनर्जी आलेली आहे. सिक्स ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहे. फ्रेंड सर्कलमध्ये पण तुमच्याबद्दल खूप चांगल्या 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 गोष्टी ते बोलतात. तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही कसे आहात, तुमचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे, तुम्ही किती त्यांच्याबरोबर लॉयल आहात, तुम्ही त्याच्याबरोबर किती प्रेम करत आहात, तुम्ही त्यांना किती अटॅच आहात, तुम्ही त्यांची किती काळजी घेत आहात. त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्याबद्दल जे बोलणं चाललेलं असतं ते याच पद्धतीचं चाललेलं असतं. द मूनची एनर्जी आलेली आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ते जे चाललेलं आहे तो विषय ॲक्च्युली होतो काय. एकच मिनिट मी सांगते. सिक्स ऑफ वँडची एनर्जी आलेली आहे. जर आपण ही आशा असेल, ही अपेक्षा असेल आणि त्याप्रमाणे आपले प्लॅन जर चाललेले असेल आणि एवढ्या दिवस आपल्या विवाहासाठी काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी ज्या आहेत आपल्या पूर्णपणे दूर होणार आहेत. कारण इथं जे आलेली आहे आपल्याकडे व्हिक्ट्रीची एनर्जी निघून आलेली आहे. हाय प्रेस्टिजची एनर्जी पुन्हा आलेली आहे आपल्याकडं आणि पेज ऑफ वँड्सची एनर्जी निघून आलेली आहे. ओके, इथे जे मला दिसायला लागले ना गाईज, इथं आपल्याला मूनची एनर्जी जी निघून आलेली आहे ना, आपल्या पर्सनसाठी कुणी ना कुणीतरी एक इंटरफेअर करायला लागलेलं आहे. त्यांना कुणीतरी आपल्याबद्दल एक निगेटिव्ह गोष्टी सांगायला लागलेल्या आहेत. कारण द मूनची एनर्जी आहे त्यांना भ्रमित करायला लागलेला आहे. त्यांचा जो एक तुमच्याबद्दलचा जो पॉझिटिव्ह विचार आहे त्या पॉझिटिव्ह विचाराला ते कुठेतरी निगेटिव्हमध्ये एक कन्व्हर्ट करायचा जे प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. ही आपली थर्ड पार्टी पूर्णपणे याच्यामध्ये इन्वॉल्व आहे. कारण त्यांना ही गोष्ट पसंत नाही आहे की तुमचं जे चाललेलं आहे, तुमचं पर्सन बरोबर तुम्हाला जे एक सेटलमेंट करायचा जो पूर्णपणे प्लॅन चाललेला आहे, विचार चाललेला आहे, मॅरेजपर्यंत हा तुमचा विषय चाललेला आहे. पण याच्यामध्ये ना विघ्न आणण्याचा प्रयत्न करणारी पण खूप लोक आहेत. तुमच्या पर्सनला ते ॲप्रोच झालेले आहेत आणि तुमच्याबद्दल एक खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्यांच्या मनामध्ये पूर्णपणे घालायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. इथे फाइव ऑफ सॉर्डची जी एनर्जी आलेली आहे हे तुमचे मित्रपरिवार, मित्रमंडळी, तुमच्या अवतीभोवतीची लोक ज्यांना पण तुमचं रिलेशन माहीत आहे, ही लोक याच्यामध्ये पूर्णपणे सक्रिय झालेली आहे. तर ह्या लोकांच्यापासून तुम्ही सावध राहावा. तुमच्या पर्सनबद्दल त्या लोकांच्या फार गोष्टी शेअर करू नका. इवन तो इथं हे पण दिसायला आले की सिक्स ऑफ कप्सची जी एनर्जी आहे तुमच्या पर्सनचे जे फ्रेंड्स आहेत
ते जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण एक चांगल्या पद्धतीनं ते त्यांना कन्व्हे करायचा प्रयत्न करतायत. तुमच्याबद्दल तुमची लॉयल्टी, तुमचं प्रेम, तुमचा समंजस स्वभाव, तुमच्याकडं असणारी एक टॅलेंट, तुमच्याकडं असणारी एक क्रिएटिव्हिटी, यावर सुद्धा त्यांच्या जे फ्रेंड्स आहेत त्यांना तुमच्याबद्दल बोलतात, डिस्कशन करतात, त्यांना सांगतात. इव्हन तो तुमच्या पर्सनला पण माहीत आहेच की तुम्ही किती सुंदर आहात, किती छान आहात, तुमच्याकडे किती छान पद्धतीची क्रिएटिव्हिटी आहे. हे पर्सन तुमचा जो आहे तुमच्याबद्दल हा विचार करत आहे. पण मूनची एनर्जी आणि 5 ऑफ सॉर्डची एनर्जी, तुमचा जो विषय आहे की तर लाईफ सेटलमेंट करण्याचा, मॅरेजमध्ये जाऊन आपलं एक संसार, फॅमिली, हे जे तुम्ही एक स्वप्न बघायला लागलेलं आहात, तर इथं आपल्यासाठी तुमचा पर्सन जो आहे खूप उत्सुक आहे आणि त्याला फार इंटरेस्ट आहे. या साऱ्या गोष्टीमध्ये तो इतका एक्सायटेड झालेला आहे की या गोष्टी कधी आणि फास्ट होतील. ते युनिव्हर्सलला मॅनिफेस्टेशनसुद्धा करायला लागलेत की जे पण आमच्या लाईफमध्ये जे अडथळे यायला लागलेत किंवा जे संघर्ष यायला लागलेले आहेत किंवा ज्या अडचणी यायला लागलेत, जे काही अडचणीचे टप्पे यायला लागलेले आहेत, घरातल्या लोकांच्याकडनं मान्यता असेल नसेल, सोसायटीकडून याच्यावर काय प्रेशर आणायचा प्रयत्न चाललेला असेल, तर या साऱ्या गोष्टीमधून आपल्याला काय मिळणार आहे की त्या साऱ्या गोष्टी बाजूला होऊन इथं आपल्याकडे जी एनर्जी निघून आलेली आहे ती व्हिक्ट्रीची एनर्जी निघून आलेली आहे. तुमचं यावर्षी जर हा प्लॅन असेल तर यावर्षी तुमच्या पर्सनबरोबर तुम्ही पूर्णपणे एक फॅमिली लाईफमध्ये सेटलमेंट झालेले मला इथं दिसायला लागलेले आहात. पण हाय प्रिस्टेज ही जी आहे ना, ही हाय प्रिस्टेज काय करायला लागलेलं आहे, हाय प्रिस्टेज आणि द मूनच्या ह्या दोन्ही एनर्जी ज्या निघून आलेल्या आहेत ना, अतिशय ऐन वेळेला एक मानसिक गोंधळ करून, एक भ्रमित अवस्था करून, एक निगेटिव्ह एनर्जी पास करून, खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह सांगून, याच्यामध्ये एक म्हणतो ना आपण की दुधामध्ये मिठाचा खडा ज्याप्रमाणे पडावा त्याप्रमाणे हे लोक जे आहेत ते सक्रिय होणार आहेत. तर ह्या लोकांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे आणि ह्या लोकांच्यापासून आपल्याला आपल्या पर्सनचं प्रोटेक्शन करायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या फ्रेंडबरोबर जर शेअर करत असाल तर या विषयावर तुम्ही अजिबात काय त्याच्याशी बोलू नका किंवा काय ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्याच्याबद्दलही तुम्ही काय सांगत बसू नका, कारण हे लोक तुमच्याकडून ऐकून घ्यायला लागलेले आहेत आणि तुमच्या पर्सनला ते लोक अप्रोच व्हायला लागलेले आहेत आणि त्यांना खूप साऱ्या आपल्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी सांगायला लागलेल्या आहेत. ॲक्च्युली इथं आपल्याला काही पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहे, आपल्याला काही निगेटिव्ह कार्ड आलेलं आहे. डेथची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की जर ही परिस्थिती राहिली, ही सिच्युएशन राहिली आणि ते जर लोक ॲक्टिव्ह झाले आणि ते जर त्याच्यामध्ये सक्सेस झाले तर कारण नसताना इथे आपल्या एक जे तुमचं मॅरेजचं जे स्वप्न चाललेलं आहे, एक सेटलमेंट, फॅमिली सेटलमेंटचं जे स्वप्न चाललेलं आहे, इथे कुठे ना कुठेतरी एक आपला डिस्टर्बन्स येण्याची इथं आपल्याला शक्यता दिसायला लागलेली आहे. डेथ हे जरी आपल्याला पॉझिटिव्ह वेनं जरी सांगत असलं तर डेथ हे आपल्याला निगेटिव्ह वेनं सुद्धा सांगतं. कारण नसताना एक सुरळीत चाललेला जो एक प्रवास होता त्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी एक बाळ यायचं काम होणार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वेळेला एकदम मोठ्या पद्धतीनं एक पूर येतो त्याप्रमाणे आलं आणि सगळं वाहून गेलं, अशी पण इथे एक आपल्याला शक्यता दिसायला लागलेला आहे. तर आपल्याला ह्या डेथ एनर्जीमध्ये जायचं नाही आहे. खूप निगेटिव्ह लोकांना आपल्या जवळच्या गोष्टी शेअर करायच्या नाहीत, आपल्या पर्सनबद्दल काही गोष्टी आपल्याला बोलायच्या नाही आहेत, आपल्याला पूर्णपणे प्रिकॉशन घ्यायची आहे. युनिव्हर्सलनं तर हा प्लॅन केलेला आहे की तुमचं यावर्षी तुमच्या पर्सनबरोबर जे आहे एक लाईफ सेटलमेंट होण्याच्या गोष्टी इथं चाललेल्या आहेत. इव्हन दो जे हिच्यामध्ये एक नवीन जे लोक आहेत आणि नवीनच त्यांचे लव्ह रिलेशनशिपमध्ये जे गेलेले आहेत, इथे त्यांच्यासाठी सुद्धा ह्याच गोष्टी सांगितल्या चाललेल्या आहेत की काही करून एक तुमचं जे आहे याच्यामध्ये एक बाधा आणायचं ते काम करत राहणार आहेत. पण इथे एस ऑफ सॉर्डची ही पण एनर्जी सांगायला लागली की तुमचं जे रिलेशन आहे किंवा जे एक न्यू रिलेशनमध्ये तुम्ही चाललेले आहात तर इथे ही सुद्धा बाधा येऊ शकते आणि जे एक ओल्ड रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांना त्यांच्या मॅरेजपर्यंत हा जो प्रवास चाललेला आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला इथे पॉझिटिव्हिटी दिसत आहे. थोडीशी आपल्याला इथे काळजी घेण्यासाठी सांगायला लागलेलं आहे. ते काळजीनं आपण जर राहिला तर एकदम फुलची एनर्जी निघून आलेली आहे. खूप चांगली सुरुवात तुमच्या लाईफची होणार आहे, फॅमिलीची होणार आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे पण प्रयत्न करत राहा. अंडरस्टँडिंगचं आपल्याकडे एनर्जी आलेलं आहे. अंडरस्टँडिंग आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की थोडंसं आहे आपल्या पर्सनमध्ये आणि आपल्यामध्ये, आपल्या पार्टनरमध्ये
इथे दुमत होऊ शकतं, मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. तर आपल्याला कुणी आपल्याला सांगितलं म्हणून आपल्या पर्सनवरचा विश्वास आपल्याला कमी करायचा नाही आहे. कारण हे आता पूर्णपणे सक्रिय झालेले आहेत, ॲक्टिव्ह झालेले आहेत. कारण त्यांचं तुमचं जे रिलेशन पुढं चाललेलं आहे त्या रिलेशनमध्ये कुठे ना कुठेतरी बाधा आणायचं आहे. तर आपल्याला ते होऊ द्यायचं नाही. फ्लॉरिनची एनर्जी निघून आलेलं आहे. पर्सन तुमच्यावर अतिशय खुश आहे. पार्टनर म्हणून त्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यांना हा विषय जो आहे पुढे घेऊन जायचा आहे आणि ते त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहे. तर अवेअरनेसची एनर्जी निघून आलेली आहे. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, जी एनर्जी सांगितली आहे, अवेअरनेस यासाठी सांगितलेलं आहे की आपण थोडंसं सावध राहा. बेसावध राहिला तर कुणी ना कुणीतरी येऊन आपल्या याच्यामध्ये एक डिस्टर्बन्स आपल्या नात्यामध्ये आणू शकतं. तर थोडं आपल्याला इथं सांगितलेलं आहे की सावध राहण्याची आपल्याला अतिशय गरज आहे. न्यू विजनची एनर्जी आलेली आहे. पेशन्सची एनर्जी निघून आलेली आहे. जरी आपल्याला काही अशा काही निगेटिव्ह गोष्टी कळाल्या तर फार आपल्याला राग करून किंवा तिथे कारण नसताना आपल्याला फाईट करून चालणार नाही आहे. तर इथं पेशन्सने आपल्याला ह्या गोष्टी हँडल करायच्या आहेत आणि यश तरी तुमच्याकडंच आहे. तुम्ही ज्याप्रमाणे ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे तुमच्या गोष्टी पुढे होणार आहेत. मॅरेजपर्यंत ह्या गोष्टी जाणार आहेत आणि मॅरेज यावर्षी आपलं यशस्वीपणे पार पडणार आहेत. आउटसाइडरची आपल्याला एनर्जी निघून आलेली आहेत. जे बाहेरचे लोक आहेत त्यांना तुमच्या नात्यामध्ये फार इंटरफेअर करू देऊ नका. नाहीतर कारण नसताना एक विघ्न तयार करण्याचं हे लोक काम करत राहतील. पॉसिबिलिटीची गोष्ट आलेली आहे. प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे, ही गोष्ट होणार आहे. तुमचा पर्सन तुमच्यावर अतिशय एक प्रेम करणारी व्यक्ती आहे, अतिशय प्रेमळ स्वभावाची आहे. तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे, खूप रिस्पेक्ट आहे. ते तुमची जी इमेज आहे त्यांच्या डोक्यामध्ये एक पूर्ण रिस्पेक्टफुली त्यांनी ठेवलेली आहे. अशा पद्धतीची आपल्या पर्सनची एनर्जी निघून आलेली आहे. थोडेसे आपले जे छुपे रुस्तम म्हणतो आपण, छुपे एनिमीज म्हणतो आपण, तर ह्या लोकांच्यापासून सावध राहायचं आहे आणि ह्यांच्यापासून थोडंसं अलिप्त राहायचं आहे. कारण नसताना हे त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. अदरवाईज आपली पर्सनसाठी जर एनर्जी बघितली तर ते आपल्यावर खूप छान पद्धतीने इम्प्रेस आहेत. ते अतिशय तुमच्याबरोबर प्रेम करणारी अशी व्यक्ती आहे, तुमची काळजी घेणारी अशी व्यक्ती आहे. तर ही होती आजचा जो टॉपिक होता की आपल्या पर्सनची एनर्जी काय आहे. तर ही एनर्जी आपल्यापुढं युनिव्हर्सल एनर्जी दिलेली आहे, ती मी सांगायचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. जेवढं आपल्याला रेझोनेट होते तेवढं ठेवून घ्या, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. थँक्यू व्हेरी मच.